नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत ठाणे आणि कोकणामध्ये टॉप 5 घडामोडी। ओवळा माजेवडा 146 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक चौथ्यांदा उभे राहिले। त्यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले। प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी मीरा रोड येथील एसके स्टोन मैदानामध्ये आज प्रचार सभा घेतली। त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचार अधिक प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं। या सभेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत झाली असून योगी आदित्यनाथ यांनी मीरा रोड येथील सभेत प्रताप सरनाईक यांच्या विकास कामांचा देखील गौरव केला। निवडणूक आयोगाची कुठलीही परवानगी न घेता 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 27 अनधिकृत बॅनर लावणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांच्यावरती तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। पाहूयात। नवी मुंबई बेलापूर विधानसभा कार्यक्षेत्रात घराणेशाहीतून आलेले उमेदवार संदीप नाईक यांनी 27 अनधिकृत बॅनर या बेलापूर विधानसभा कार्यक्षेत्रात लावले। कुठलीही परवानगी न घेता आणि ज्या जागाच मुळात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नाहीत अशा ठिकाणी बॅनर लावलेत। अजून हे निवडून आलेलं नाही तो या पद्धतीची दादागिरी आणि नवी मुंबई आपली जहागीर असल्याचा भास बहुधा संदीप नाईकांना झाला असेल। नवी मुंबईकरांनो, यातून सावध राहा आणि माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे, तात्काळ यांच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि संदीप नाईकांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे। आजवर शरद पवार यांचे मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसेंवरती आज शरद पवारांनी थेट गद्दारी केल्याचा शिक्का मारला। भर सभेमध्ये शरद पवारांनी असं बोलताच दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद अचानकपणे रद्द केली। शरद पवार आपल्याबद्दल कधी असं बोलतील याचा विचार वळसेंनी कधीच केला नसेल, पण आज थेट गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असं म्हणत गद्दारी करणाऱ्यांना आता 100% सुट्टी नाही। वळसे पाटील यांचा 100% पराभव करा आणि देवदत्त निकमांना विजयी करा असं आवाहन शरद पवार यांनी केलंय। शरद पवारांच्या सभेनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद रद्द करण्यात आली। पवारांच्या सभेनंतरची पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करत तुर्तास यावर काहीही न बोलण्याची भूमिका घेतल्याचं आता पाहायला मिळतंय। महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल असं इथला देवटा म्हणाला। यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काहीतरी चांगलं होईल म्हणतोस तू। महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही, तर केसरकर आणि इथला यांचा देवटा पडला तरच माझ्या कोकणाचा विकास होईल। काहीही झालं तरी कोकण उद्योगपती अदानीला आंदण देणार नाही म्हणजे नाही असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय। कणकवलीमध्ये बोलत असताना त्यांनी हा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। आजपर्यंत 300-350 वर्षे झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसं तसं उभा आहे। आणि आमचे दाढीवाले म्हणतात मिंदे की काय करणार, वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला। आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल। अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे? मग ही दुर्बुद्धी म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे। केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे। ठाण्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करून सिग्नल तोडणाऱ्यांचा खिसा आता हलका करण्याची मोहीमच ट्रॅफिक पोलिसांकडून घेण्यात आली। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यादरम्यान ठाणे शहरामधील वाहतूक पोलिसांनी 8,82,720 वाहन चालकांवरती कारवाई करत 73,21,05,450 रुपयांचा दंड वसूल केलाय। या टॉप 5 मध्ये वेळ झाली इथेच थांबायची। उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात। धन्यवाद।